आयुष्य धावपळीचं झालेलं आहे. सकाळ होते आणि नंतर एकदम रात्रच दिसते आपल्याला. मधला वेळ कुठे आणि कसा जातो ना कळतच नाही. आणि अशा वेळात आपल्याला सांगितलं की थोडासा पॉज घ्या, थोडं शांत व्हा. कसं होणार शांत? इतकं सगळी धावपळ आहे, आपण मागेच राहून जाऊया सगळ्या धावपळीत अशी भीती वाटायला लागते. पण जर पॉज आपण घेतलाच नाही, आपण जर थांबलोच नाही, तर आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडणार आहे. यावर काहीतरी उपाय आहे का? मानसशास्त्रामध्ये यात उपाय आहे. आपल्याला नक्की पॉज घेता येतो. तो कसा घ्यायचा, त्याचे काही प्रकार आहेत का आणि त्याचे फायदे काय आहेत, हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपत्रे शिसोदे. आज आपण समजून घेऊ की पॉज किंवा थांबायचं कसं. थांबायचं नाही आपल्याला सांगितलेलं आहे. पळत राहा, चालत राहा, करत राहा. पण आपण जर थांबलो नाही ना, तर आपलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य हे खराब होणार आहे. आपण काही वेळेला थांबतो, पण जाणीवपूर्वक आपण थांबत नाही. जेव्हा आपण जाणीवपूर्वक एखाद्या वेळेला थांबतो, पॉज घेतो ना, त्याचे फायदे खूप जास्त आपल्याला दिसतात. न विचार करता पण आपण बऱ्याचदा पॉज घेतो. म्हणजे बघा, बसलेलो आहे, आपल्याकडे काहीच काम नाही, आपण स्क्रोल करायला लागतो. काय आहे हे पॉजच आहे. पण हा जो पॉज आहे हा नकळत घेतलेला पॉज आहे. त्यामुळे आपल्याला पॉज घ्यायचे आहेत, आपल्याला थांबायचं आहे, पण नकळत नाही, ठरवून करायचं आहे. हे केल्याने काय फायदे होणार आहेत? पहिले काय होतं, जेव्हा आपण पॉज घेतो, आपण थांबतो, जाणीवपूर्वक थांबतो, त्यावेळेला आपल्या शरीर आणि मनाचं जे संतुलन आहे, जे एकमेकांशी जो संवाद आहे ना, तो सुरळीत होतो, तो व्यवस्थित व्हायला लागतो. आपण त्याला म्हणू की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे ना, ती चांगली काम करायला लागते. दुसरं काय होतं, जेव्हा आपण थांबतो, तर त्यावेळेला आपल्याला अनेक गोष्टीविषयी स्पष्टता येते. खूप इन्फॉर्मेशन आपल्याकडे येते सध्या, पण त्या इन्फॉर्मेशनचं कसं काय करायचं, किंवा ते किती बरोबर आहे, किंवा त्याचा उपयोग कसा करायचा, हे करण्यासाठी आपल्याला थोडा पॉज घ्यावा लागेल, थोडंसं थांबावं लागेल. आणि मग थांबल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये आपल्याला स्पष्टता येते. अनेक गोष्टी क्लिअर, खूप विचार यायला लागलेत, खूप गोष्टी मनात यायला लागल्यात की आपल्याला थोडंसं थांबायला पाहिजे. ते धुकं चाललं जाईल, ते पास ऑन होईल आणि मग आपल्याला अनेक गोष्टी स्पष्ट दिसतील. असं जर आपण केलं तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने काम करू. जेव्हा आपण पॉज घेतो त्यावेळेस आपलं भावनिक संतुलन पण चांगलं होतं. मला बोलायचं आहे, माझ्या मनात खूप जास्त उलथापालथ होते आणि मी पटकन रिॲक्ट करते. त्याच्याऐवजी मी थोडा जर पॉज घेतला तर मी रिस्पॉन्ड करू शकणार आहे. प्रतिक्रियेच्या ऐवजी मी प्रतिसाद देऊ शकणार आहे. हा फरक होतो जेव्हा आपण पॉज घेतो. पॉज घेण्याचे फायदे आपल्याला समजतात. पॉज घेण्याचे काही प्रकार देखील आहेत. 3 प्रकार आहेत पॉज घेण्याचे. सगळ्यात पहिला जो पॉज आहे ना, तो अगदी काही सेकंदांचा आहे. म्हणजे अगदी 5 सेकंदांपासून ते 10 सेकंद इतका कमी पॉज सुद्धा आपल्याला फायद्याचा ठरू शकतो. या छोट्या पॉज मध्ये आपण काय करू शकतो, तर एक दीर्घ श्वास घेऊ शकतो. डोळे जर शक्य असेल, हे वेगवेगळे ऑप्शन्स आहे, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय शक्य आहे ते आपण करू शकतो. आपण डोळे बंद करू शकतो आणि काय चाललं आहे आत ते बघू शकतो. अगदी वेळ लावू शकतो की 3 सेकंदच बघायचे, 5च सेकंद बघायचे, हे आपण तिथे करू शकणार आहोत. किंवा एक स्क्वेअर आहे बघा, की श्वास घ्यायचा, म्हणजे आपण 1 2 3 म्हणत श्वास घ्यायचा, 1 2 3 म्हणत श्वास तसाच होल्ड करायचा आहे, 1 2 3 म्हणत श्वास सोडायचा आहे आणि परत 1 2 3 म्हणून काहीच करायचं नाही, परत श्वास घ्यायचा. एवढं जरी आपण केलं, 3 पर्यंत नाही, 2 पर्यंत जमलं तर जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं, हे आपण काही सेकंदातच करू शकतो. पण ह्याचे परिणाम हे अत्यंत प्रभावी असे दिसून आलेले. अजून आपण काय करू शकतो, 3 ते 5 सेकंद किंवा 10 सेकंदाच्या आतमध्ये, तर आपण जर का उभे राहणार असू तर आपले पाय जमिनीला लागतायत का नाही हे आपण चेक करू. आपले हात हाताला टच होत आहेत का आणि त्याचं फिलिंग काय आहे ते आपण चेक करू शकतो. हे आपण अगदी काही सेकंदातच करू शकतो आणि हा पॉज आपल्याला खूप फायद्याचा ठरणार आहे. दुसरा जो पॉज आहे ना, तो थोडासा मोठा आहे. तो 1 ते 5 मिनिटं असा कालावधीचा हा पॉज आहे. इथे आपण काय करू शकतो, 1 ते 5 मिनिटांमध्ये जर शक्य असेल तर एक पायी चक्कर मारून यायची कुठेतरी. तुम्ही जिथे आहात त्या परिस्थितीतनं निघून दुसऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जायचंय, जर शक्य असेल तर. अजून आपण काय करू शकतो, आपलं जसं आपण आळस देतो ना शरीराचा, तसं शरीराचे सगळे अवयव आपण ताणू शकतो. यांनी काय होतं, ब्लड सर्क्युलेशन असेल, सगळ्या
फिजिओलॉजिकली अनेक चेंजेस होतात आणि त्याचा फायदा जो आहे तो शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळीवरती आपल्याला दिसून येतो. त्यामुळे 1 ते 5 मिनिटं जर वेळ असेल तर आपण बाहेर जाऊ शकतो, आळस देऊ शकतो, कुणाशी तरी काहीतरी वेगळ्या विषयावरती काय चाललं आहे तिकडे आपण बघू शकतो. एकच जे काम करत असतो आपण त्याच्या अगदी विरुद्ध दुसरं काही गोष्ट असेल तर तिकडे आपण लक्ष केंद्रित करू शकतो. म्हणजे काय होईल की तो थोडासा पॉज होणार आहे. तुम्ही काम करताय, डोळे बंद करून बसा, काहीच नाही, 1 मिनिटं डोळे बंद करून बसा, बस. तुमच्या लक्षात येईल की त्यांनी तुम्हाला खूप जास्त ऊर्जा मिळते. तिसरा जो आपला पॉज घ्यायचा आहे तो थोडासा मोठा आहे. साधारण 10 मिनिटं ते पुढचे 20 मिनिटं किंवा 30 मिनिटापर्यंत आपण हा पॉज घेऊ शकतो. यामध्ये पोमोनॉर्डो नावाचा एक टेक्निक आहे. ती टेक्निक आपण वापरू शकतो. काय आहे ती टेक्निक? की आपण एखादं काम करतो आहे, ते साधारण त्या कामाचे आपण 4 भाग करायचे आहेत आणि प्रत्येक 25 मिनिटं झाले की एक 10 मिनिटाचा ब्रेक, 25 मिनिटं झाले की 10 मिनिटाचा ब्रेक, 25 मिनिटं झाले की 10 मिनिटाचा ब्रेक. आणि असं करत करत पूर्ण जर 4 वेळा आपलं झालं 25-25 मिनिटं आणि 10 मिनिटाचा ब्रेक, की मग पुढे एक 20 मिनिटाचा ब्रेक आपण घ्यायचा आहे आणि मग परत ही सायकल कंटिन्युअस ठेवायची आहे. ही जी टेक्निक आहे ह्याचे फायदे अभ्यास करताना, कुठलं तरी गोष्ट आपण खूप कॉन्सन्ट्रेशननी करतो आहोत, जी आपल्याला लक्षात ठेवायचे, त्यामध्ये ह्याचा उपयोग होतो. पण ह्यातला महत्वाचा जो भाग आहे ना की 25 मिनिटं झाले की अलार्म वाजेल तेव्हा काम थांबवायचंय, 10 मिनिटाचा अलार्म वाजल्यानंतर परत कामावरती यायचंय. हे मात्र करणं खूप जास्त गरजेचं आहे. पॉज घ्या. आपण जगण्याचा आणि आपल्या आजूबाजूला जे काही घडतं आहे त्याचा वेग कमी करू शकत नाहीये, पण त्या वेगामधनं आपण थोडासा वेळ स्वतःसाठी काढून थांबू शकतो आणि परत आपण त्या वेगात सामील होऊ शकतो. असं नक्की करा आणि त्याचे काय परिणाम होत आहेत, काय फायदे होत आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एक टार्गेट आपण ठेवूया की या आठवड्यामध्ये किमान यातलं कुठलं तरी एक पॉज घेणं मी 3दा तरी दिवसातनं करणार आहे आणि मला नक्की सांगा की काय फरक पडतो आहे. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा आणि कोणाला फायदा होणार असेल या व्हिडिओनी तर त्यांच्याशी नक्की शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.